नमस्कार भक्तजनांनो, मी वैशू आणि तुम्ही पाहत आहात वैशूज भक्ती चॅनल। दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजेच घटस्थापना ते अश्विन शुक्ल दशमी म्हणजे दसरा किंवा विजयादशमी या कालावधीमध्ये प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीच्या घरी आपापल्या कुलदेवीचा कुळाचार म्हणून 9 दिवसाचे नवरात्र साजरे केले जाते। या कालावधीमध्ये 9 दिवसासाठी देवीच्या नावाचे मातीचा घट बसवतो। त्याचबरोबर घटाच्या खाली मातीची वेदिका तयार करून त्यामध्ये धान्य पेरलं जातं। देवीचा मंगल कलश स्थापन केला जातो। देवीची विधिवत स्थापना करून देवी समोर अखंड दिवा सुद्धा लावला जातो। हा दिवा 9 दिवस सतत तेवत ठेवायचा असतो, म्हणजे तो आपल्याला विजू द्यायचा नसतो। जितके महत्त्व घटाला आहे तितकेच महत्त्व अखंड दिव्याला सुद्धा आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अखंड दिवा कसा लावावा, त्यासाठी दिवा कोणता घ्यावा, दिव्यामध्ये वात कशाची असावी, ती किती पदरी असावी, त्याचबरोबर दिव्यामध्ये कुठले तेल वापरावे, दिव्याच्या वातीची दिशा कुठे असावी, दिवा कुठे लावायचा, दिवा स्थापनेच्या दिवशी केव्हा लावायचा, दिवा अचानक विझला तर काय करावे, अशी सर्व माहिती तुम्हाला देणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असाल सर्वांनी कमेंट मध्ये लिहा जय माता दी। रोजच्या पूजेतील दिवा असो वा सणावाराचा दिवा असो त्याला तसंच न ठेवता आसन द्यावे। म्हणजेच काय तर एका प्लेट मध्ये तांदूळाचे दाणे टाकावे, त्यावर दिव्याची स्थापना करावी, मग दिव्याची पूजा करून मगच दिवा प्रज्वलित करावा। देवपूजेचा सर्वात पहिला हा नियम आहे। नवरात्रातील अखंड दिव्याला अष्टदल कमळाचे आसन लागतं। सर्वांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत। कुणी रांगोळीने काढतं, कुणी कुंकुवाने काढतं, कुणी धान्याने काढतं। जर कुंकुवाने अष्टदल कमळ काढत असाल त्यावर 9 अक्षदा म्हणजेच 9 तांदळाचे दाणे ठेवाव्या। हळदी कुंकू वाहून अष्टदल कमळाची पूजा करून घ्यावी व त्यावर दिवा ठेवावा। दिवा कुठलाही वापरू शकता, धातूचा, मातीचा, दगडाचा कुठलाही असला तरी चालेल। दिवा खोलगट असावा जेणेकरून तेल भरपूर बसतं। जुन्या काळामध्ये मातीचा किंवा दगडाचा दिवा लावायची परंपरा होती। दिव्यामध्ये कापसाची वात 2 सारख्या वाता घ्याव्या। वात ही 1.25 हात एवढी घ्या। हाताच्या कोपऱ्यापासून हाताच्या बोटापर्यंत ह्या वातीची लांबी असावी। अशा सारख्या लांबीच्या 2 वाता घ्याव्या, किंवा वात जर तेवढी तुम्हाला करता येत नसेल तर लाल पिवळा धागा घ्यावा, त्याची पण लांबी तेवढीच घ्यावी आणि 2 सारखे धागे घ्यावे। तर एवढी मोठी वात कशासाठी, तर आपण 9 दिवस अखंड वात लावणार आहोत, कुठली दुसरी वात बदलणार नाही आहोत किंवा ती वात कमी पडायला नको म्हणून आपण एवढ्या लांबीची वात घेणार आहोत आणि वात बदलायची वेळ येऊ नये म्हणून ही मोठी घेणार आहोत। शक्य असेल कुठलेही तेल वापरा, पण शक्य असेल तर तिळाचे तेल वापरल्यास दिवा एक सारखा जळतो, ज्योत पण एकदम छान अखंड दिसायला दिसते आणि संत गतीनं तो दिवा तेवत राहतो। म्हणून जमत असेल तर तिळाचे तेल आवर्जून वापरा। तुम्ही घटस्थापना करता पूजेला लागायच्या आधी अष्टदल कमळ काढून दिव्याची पूजा करून दिवा प्रज्वलित करून घ्या, मगच अष्टदल कलश भरायला घ्या। दिव्याची वात कलशाकडे किंवा देवीकडे असावी। या वर्षीचे मुहूर्त आहे 15/10/2023 सकाळी 11:48 पासन 12:36 पर्यंत उत्तम योग आहे, शुभ मुहूर्त आहे। तसं तर दिवसभर घटस्थापना आहे। दिव्याची उष्णता व घटातील पाझरणारं पाणी ही दिशा समोरासमोर असेल तर उत्तम, यामुळे धान्य छान उगवते। दिव्याला येणारी काजळी अलगद माचीच्या काडीने सरकवावी, म्हणजे दिवा विझत नाही, किंवा तेही जमत नसेल तर काजळी चिमट्याच्या सहाय्याने अलगद उचलून घ्यावी, जेणेकरून दिवा विझणार नाही। कधी दिव्यामध्ये फूल तयार होईल तो ईश्वरी संकेत समजला जातो। आपण जी काही पूजा केली ती देवीला आवडली आहे हे त्याचे संकेत होय। दिव्याची ज्योत अतिशय शांत असावी, टेंब्यासारखी किंवा चरचर आवाज करणारी नको, स्मितपणे तेवत राहणारी अशी शांत ज्योत हवी। दिवा विझलेला बघून अशुभ किंवा मनामध्ये वाईट साईट विचार आणू नये। असे होत असेल तर देवीची क्षमा याचना करून देवीचे नामस्मरण करावे। तुम्ही 9 दिवस पूजा करता, उपवास करता, 9 दिवस देवीचा उदो करता, देवी नाराज तुमच्यावर होणार नाही। मनात कुठलीही शंका आणू नका। सर्व नियम मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगितले, तुम्हाला या नियमाचा फायदा होईल। तुम्ही अखंड दिवा नवरात्रामध्ये लावाल। नवरात्राच्या अखंड दिव्याचे महत्त्व काय वर्णावे। दिवा म्हणजे साक्षात कुलदेवी किंवा संपूर्ण पूजेचा आत्मा, जागती ज्योत, म्हणजेच आपण जे काही प्रार्थना करतो या ज्योतीद्वारे देवीपर्यंत पोहोचते। दिवा म्हणजेच अंधारातून प्रकाशाचा
नकारात्मकतेचा विजय, यशाची एक उंची गाठावी याकरता अखंड दिवा लावला जातो. रोज सायंकाळी 6:30 वाजता ही प्रार्थना म्हणावी. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. त्यानंतर एक दुसरी प्रार्थना म्हणावी. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते. म्हणजे ही प्रार्थना यासाठी आहे का देवी माझ्या घरातले तू दुःख बघितले आहे, सुख बघितले आहे, हे दिव्याला सांगायचं का देवीच्या चरणापर्यंत माझे हे दुःख नेऊन सोड किंवा नेऊन देवीला सांग. म्हणून ही आपल्याला प्रार्थना रोज सायंकाळी 6:30 वाजता म्हणायची आहे. आजचा व्हिडिओ अखंड दिव्याचे भरपूर नियम सांगितले त्याप्रमाणे तुम्ही दिवा लावा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. काही प्रश्न असेल ते पण विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब नक्की करा. आता निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. शुभ नवरात्री.